नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। तर खूप सारे विद्यार्थी ह्या भरतीची आतुरतेने वाट बघत होते, महाजनको टेक्निशियन 3 ची। तर अखेर न्यूजपेपरमध्ये ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 11/3/2024 रोजी। अजून ऑफिशियल वेबसाईटवरती ती जाहिरात त्या ठिकाणी आलेली नाही। त्याबद्दलच सर्व इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत। तुम्हाला कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत, शैक्षणिक पात्रता असेल, त्यानंतर परीक्षेचे स्वरूप असेल, पगार असेल, ओके, तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, त्या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण पूर्णपणे बघणार आहोत। मित्रांनो, ही जाहिरात तुम्ही लोकमत न्यूजपेपरमध्ये बघितलेली असेल। जाहिरात क्रमांक 04/2024 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून तंत्रज्ञ 3 या पदाकरिता पुढील प्रमाणे लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। ओके, सदरील जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विविध कागदपत्राची व प्रमाणपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे। ओके, जसं तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल, नॉन क्रिमिलियर असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, बघा, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर नॉन क्रिमिलियर असेल, ओके, कास्ट व्हॅलिडिटी असेल, त्यानंतर शैक्षणिक जे काही डॉक्युमेंट असेल, तुमचा शाळा सोडल्याचा दाखला असेल, त्यानंतर 10वीचा निकाल असेल, ITIचा निकाल असेल, ओके, त्यानंतर तुम्ही जर खेळाडू असेल तर ते प्रमाणपत्र असेल, ओके, इतर तुम्ही ज्या काही एक्झाम देतात, भरती देतात, त्यासाठी जितके काही सर्व डॉक्युमेंट लागतात ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ह्या ठिकाणी लागणार आहेत। ओके, ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही ह्या ठिकाणी कलेक्ट करून ठेवायचे आहेत। ओके, तुमचा जो ऑनलाईन अर्ज आहे तर ऑनलाईन अर्ज ह्या वेबसाईटवरती तुम्हाला करता येणार आहे www.mahajanko.in। ओके मित्रांनो, तुमचा जर ITI झालेला असेल, ITI इलेक्ट्रिकल, वायरमॅन आणि विविध ट्रेड, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। मित्रांनो, टोटल जागा या ठिकाणी 800 आहेत। ओके, कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। जागा ह्या वाढू शकतात। ओके, तुमचा जर ITI झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात। इलेक्ट्रिकल, वायरमॅन आणि इतर जे काही ट्रेड आहेत, सविस्तर जाहिरात आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहेतच। ओके, या ठिकाणी टोटल 800 जागा आहेत। ओके, तर ओपनसाठी 224 आहे, त्यानंतर OBC साठी 152, त्यानंतर बघा इथे NTB, NTC, NTD आणि बाकीच्या इतर ज्या काही कास्ट आहेत, ST असेल, ओके, SC असेल आणि बाकीची EWS असेल, नंतर SCBC असेल, त्यासाठी जवळजवळ 80 जागा आहेत। तर टोटल जागा या ठिकाणी 800 आहेत। ओके, जागा ह्या वाढू शकतात मित्रांनो। ओके, ऑफिशियल ज्यावेळी जाहिरात येईल तर त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे। आता आचारसंहिता लवकरच लागणार आहे। तर मित्रांनो, ही तुमची जाहिरात आहे, तर ही जाहिरात तुमची निवडणूक झाल्यानंतर येऊ शकते। त्याच्या अगोदर आचारसंहितेमध्ये जाहिरात ही तुमची ऑफिशियल मे बी येणार नाहीये। ओके, ज्यावेळेस निवडणुका होतील तर त्यानंतरच तुमची जाहिरात या ठिकाणी येऊ शकते। म्हणजे तुमच्याकडे 2 ते 3 महिने कालावधी त्या ठिकाणी आहेत अभ्यास करण्यासाठी। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला महाजनकोची जर तयारी करायची असेल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या। या ॲपवरती तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। ओके, महाजनकोचं जर प्रिव्हियस सिलेबस आपण बघितलं तर त्यानुसार तुम्हाला फक्त 75 मार्कांचा पेपर त्या ठिकाणी द्यायला लागणार आहेत आणि मॅथ आणि रिझनिंगवरतीच तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात। मॅथ रिझनिंगचाच तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। बाकी मराठी असेल किंवा टेक्निशियन असेल त्याचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करायचा नाहीये। परंतु आता काय नवीन चेंजेस होतात तर ते आपल्याला लवकरच समजेल। जाहिरात आल्यानंतर आपल्याला समजेल। तुम्हाला जर त्याची तयारी करायची असेल तर तुम्ही ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घेऊ शकतात आणि त्यावरती तुम्ही लेक्चर्स करू शकतात, लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज। ओके, तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहे। मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं याला 75 मार्क्सचा पेपर आणि 75 क्वेश्चन्स असतात। ओके, यामध्ये मॅथ आणि रिझनिंग असते। ओके, प्रिव्हियस सिलेबसनुसार। आणि आता यामध्ये काही जर नवीन चेंजेस झाले तर आपल्याला सविस्तर जाहिरात आल्यानंतर त्या ठिकाणी समजणार आहेत। ओके, तुम्ही सर्वांनी आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत। ओके, यानंतरच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला डिटेल अभ्यासक्रम सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला कोणती पुस्तके यूज करायची आहेत, अभ्यास कसा करायचा आहे, त्यानंतर वयोमर्यादा असेल, त्यानंतर पगार जवळजवळ तुमचा 40 ते 45 हजार पगार त्या ठिकाणी असतो। तर ही सर्व काही डिटेल्स इन्फॉर्मेशन मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यानंतरचा जो व्हिडिओ येईल तर त्या व्हिडिओमध्ये ही सविस्तर इन्फॉर्मेशन असेल। त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, त्यानंतर बुक लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, कोणता सिलेबस त्या ठिकाणी येणार आहे, तर सविस्तर इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत। एक सिरीजच आपण या ठिकाणी पूर्णपणे घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।